न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। मुंबई बेंगलोर महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाकड पुनावळे आणि ताथवडेकर नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी असली तरी ती तितकीच शंकास्पद आहे। वाकड ते किवळे या सर्व्हिस रोडसाठी केंद्र सरकारने 321 कोटीचा निधी मंजूर केल्याची घोषणा झाली आहे। मात्र गेल्या अनेक वर्षे हीच घोषणा ऐकून कान विटलेले नागरिक आता विचारत आहेत, पैसे येतात कुठे आणि जातात कुठे। आज याच भ्रष्ट कारभाराचा पंचनामा आपण करणार आहोत। वाकड ते किवळे हा पट्टा IT हब आणि शैक्षणिक संस्थांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे, पण इथल्या सर्व्हिस रोडची अवस्था एखाद्या ग्रामीण भागातील रस्त्यांपेक्षाही वाईट आहे। 321 कोटींचा निधी असल्याचं सांगितलं जाते, पण प्रत्यक्षात जमिनीवर कामाचा पत्ता नाही। आधी 50-100 कोटीचे बजेट असते, काम रखडवले जाते, मग तेच काम 2 वर्षांनी 500 कोटींवर कसे जाते। हा वाढलेला खर्च म्हणजे भ्रष्टाचाराचा मार्ग आहे का? निधी वळवण्याचा प्रकार, वाकड किवळेसाठी आलेला निधी दुसऱ्याच प्रभागात किंवा नेत्यांच्या सोयीच्या कामाकडे वळवला जातो असा आरोप नागरिक करत आहेत। घर भरणारे अधिकारी आणि नेते, ठेकेदार, भ्रष्ट अधिकारी आणि स्थानिक नेते यांच्या अभद्र युवतीमुळे सर्वसामान्यांचा टॅक्सचा पैसा नेत्यांच्या बगल्यांकडे वळवला जातोय का असा सवाल आता उपस्थित होत आहे। गेल्या 2 वर्षांपासून आम्ही हेच ऐकतोय की निधी मंजूर झाला, पण रस्ता कुठे आहे? काम संथगतीने करून प्रोजेक्टची किंमत वाढवायची आणि मधला मलिदा खायचा, हे याचं धोरण आहे। अधिकारी आणि नेत्यांनी स्वतःची घरं भरली आणि आम्हाला मात्र धुळीत आणि खड्ड्यात सोडलं। प्रकल्पाचा खर्च वाढला की कमिशनचे आकडेही वाढतात। 2 वर्षांपूर्वी जे काम स्वस्तात होऊ शकले असते त्यासाठी आता 500 कोटीच्या आसपास खर्च अपेक्षित धरला जातोय। हा जनतेच्या पैशावर मारलेला दरोडाच आहे। 321 कोटींचा हा नवा आकडा पुन्हा एकदा निवडणुकीचा जुमला ठरतो की खरोखर रस्ता होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। जोपर्यंत या कामाचा हिशोब सार्वजनिक होत नाही आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत पुनावळे, ताथवडे आणि वाकडच्या नागरिकांचा हा वनवास संपणार नाही। सत्तेत बसलेले लोक आपली घरे भरण्यात मग्न आहेत आणि नागरिक मात्र जीव मुठीत धरून या महामार्गावर प्रवास करत आहेत। प्रशांत काटे, संपादक, न्याय क्रांती न्यूज, पिंपरी चिंचवड, पुणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।